कशा आहात मुलांनो? आपण शेवटच्या लेक्चरमध्ये पाहिलं स्केलर फिजिकल क्वांटिटी अँड वेक्टर फिजिकल क्वांटिटी. जगामध्ये जेवढ्या काय फिजिकल क्वांटिटी आहेत म्हणजे मास, लेंथ, टाइम, वेलोसिटी, ॲक्सेलरेशन, ह्या जेवढ्या काय फिजिकल क्वांटिटी आहेत तेवढ्या सगळ्या फिजिकल क्वांटिटी दोन टाईपमध्ये कॅटेगराईज केल्या जातात. एकीला म्हणायचं स्केलर फिजिकल क्वांटिटी आणि दुसरीला म्हणायचं वेक्टर फिजिकल क्वांटिटी. जगामध्ये जेवढ्या काही फिजिकल क्वांटिटी आहेत तेवढ्या सगळ्या फिजिकल क्वांटिटी दोन टाईपमध्ये डिवाइड केलेल्या आहेत. एक आहे स्केलर फिजिकल क्वांटिटी आणि दुसरी आहे वेक्टर फिजिकल क्वांटिटी. आता बघा, स्केलर फिजिकल क्वांटिटी कुणाला म्हणायचं? द क्वांटिटी विच हॅव मॅग्निट्यूड. ज्या क्वांटिटीला मॅग्निट्यूड असतं, द क्वांटिटी विच हॅव मॅग्निट्यूड अँड युनिट्स इज कॉल्ड ॲज स्केलर फिजिकल क्वांटिटी. सपोज करा, एक्झाम्पल मास इज इक्वल टू 2 kg. ठीक आहे. मास एक्सप्रेस करण्यासाठी तुम्हाला फक्त मॅग्निट्यूड लागतं आणि तुम्हाला फक्त युनिट लागतं. लक्षात, मास तुम्हाला सांगण्यासाठी तुम्हाला फक्त मॅग्निट्यूड आणि युनिट लागतं, म्हणून मास ही स्केलर फिजिकल क्वांटिटी आहे. त्यानंतर बघा, वेक्टर फिजिकल क्वांटिटी. कुठल्या क्वांटिटीला वेक्टर फिजिकल क्वांटिटी म्हणायचं? द क्वांटिटी विच हॅव मॅग्निट्यूड अँड युनिट्स and having direction and obeys vector law of addition These type of quantity are called as vector physical quantity. समजलं? ज्या क्वांटिटीला मॅग्निट्यूड असेल, युनिट असेल, डायरेक्शन असेल आणि त्या क्वांटिटी जर वेक्टर्स लॉ ऑफ ॲडिशन फॉलो करत असतील तर तशा क्वांटिटीला म्हणायचं वेक्टर फिजिकल क्वांटिटी. लक्षात, एक्झाम्पल बघा. आता सपोज करा, मी जर म्हटलं एका गाडीची वेलोसिटी आहे 3 मीटर पर सेकंड इन ईस्ट डायरेक्शन. ठीक आहे. मग वेलोसिटी ही वेक्टर फिजिकल क्वांटिटी आहे. कशामुळे वेक्टर फिजिकल क्वांटिटी आहे? कारण वेलोसिटीला मॅग्निट्यूड आहे, युनिट आहे. वेलोसिटीला मॅग्निट्यूड आहे, युनिट आहे. त्यानंतर डायरेक्शन आहे. डायरेक्शन ईस्टला आहे का, वेस्टला आहे का, नॉर्थला आहे का, साऊथला आहे. वेलोसिटीला एक्सप्रेस करताना तुम्हाला मॅग्निट्यूडची गरज आहे, युनिटची गरज आहे, डायरेक्शनची गरज आहे. आणि ही वेलोसिटी फिजिकल क्वांटिटी ओबेज करते जे वेक्टरचे लॉ ऑफ ॲडिशन्स आहात. जे वेक्टरचे लॉज ऑफ ॲडिशन्स आहेत, जे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहेत, ते सगळे वेक्टरचे लॉज ऑफ ॲडिशन ही क्वांटिटी ओबेज करते. कोणती? वेलोसिटी. म्हणून वेलोसिटी कशी क्वांटिटी झाली? वेक्टर फिजिकल क्वांटिटी. समजलं? एखादी क्वांटिटी वेक्टर फिजिकल क्वांटिटी कधी असते? ज्यावेळेस तिला मॅग्निट्यूड असेल, युनिट असेल, तिला डायरेक्शन असेल आणि तिनं वेक्टरचे सर्व ॲडिशन्स लॉ ओबेज करायला पाहिजेत, त्यावेळेसच ती क्वांटिटी वेक्टर फिजिकल क्वांटिटी असते. एक्झाम्पल, वेलोसिटी, ॲक्सेलरेशन, फोर्स, त्यानंतर डिस्प्लेसमेंट, हे सर्व वेक्टर फिजिकल क्वांटिटी आहेत. आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहेत टाईप्स ऑफ वेक्टर. वेक्टरचे किती टाईप्स आहेत किंवा वेक्टरचे कोणकोणते टाईप्स आहेत. मी बेसिक डेफिनेशन आणि त्याचं एक्सप्लेनेशन घेईल. इन डिटेलमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहेत. फर्स्ट टाईप लिहा आता टाईप्स ऑफ वेक्टरमध्ये. फर्स्ट टाईप लिहा आता इक्वल वेक्टर. फर्स्ट टाइप टाका आता इक्वल वेक्टर.
इक्वल वेक्टरची डेफिनेशन बघा. द वेक्टर having same magnitude. The vectors yes लावा कारण एक पेक्षा जास्त आहेत. The vectors having same magnitude and same direction. The vector having same magnitude and same direction are called equal vector. ठीक आहे. एक्झाम्पल बघा आता. एक्झाम्पल, सपोज this is a vector. Direction of this a vector in this direction. The magnitude of this vector is 5. ठीक आहे. नेक्स्ट दूसरा वेक्टर है b vector. Magnitude of this b vector is also 5. Then a and b vector are called as equal vector. समजलं. The vector having same magnitude and same direction are called as equal vector. समजलं. ज्या वेक्टरचं सेम मॅग्निट्यूड आहे आणि सेम डायरेक्शन आहे अशा वेक्टरला काय म्हणायचं? इक्वल वेक्टर. आता लिहा सेकंड. आता बघा, वेक्टर ए, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी. इक्वल वेक्टरमध्ये दोन्ही वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं असायला पाहिजे? सारखं असायला पाहिजे. आणि मॅग्निट्यूड आपण कसं दाखवतो? मॉड ऑफ ए आणि मॉड ऑफ बी. किंवा आपण ह्याला असंही लिहू शकतो, ए इज इक्वल टू बी. समजलं. नोटेशनमध्ये मी सांगितलं की मॅग्निट्यूड कसं दाखवायचं असतं. मॅग्निट्यूड आपण एकतर मॉडमध्ये दाखवू शकतो किंवा असं पण दाखवू शकतो. आता सेकंड लिहा निगेटिव्ह वेक्टर. सेकंड टाईप लिहा होतं निगेटिव्ह वेक्टर. सेकंड टाइप निगेटिव्ह वेक्टर. निगेटिव्ह वेक्टर. आता निगेटिव्ह वेक्टर कोणाला म्हणायचं बघा? द वेक्टर्स हॅविंग सेम मॅग्निट्यूड. द वेक्टर हॅविंग सेम मॅग्निट्यूड अँड it's in opposite direction are called negative vector. The vector having same magnitude and it's in opposite direction are called as a negative vector. Suppose करा example vector a is equal to 5 मीटर पर सेकंड. एक वेक्टर आहे वेक्टर ए, त्याचं मॅग्निट्यूड किती आहे? 5. ठीक आहे. त्यानंतर एक दुसरा वेक्टर आहे वेक्टर बी, त्याचं मॅग्निट्यूड आहे 5 मीटर पर सेकंड. दोघी पण वेलॉसिटी वेक्टर्स आहेत. समजलं. आता वेक्टर ए ची डायरेक्शन कुठे आहे? इकडं आहे. आणि वेक्टर बी ची डायरेक्शन आहे इकडं. समजलं. मीन्स वेक्टर ए अँड वेक्टर बी आर द निगेटिव्ह वेक्टर हॅविंग सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन. but opposite, having same magnitude and opposite in direction are called as the negative vector. आता बघा निगेटिव्ह वेक्टरला आपण कसं लिहू शकतो बघा. निगेटिव्ह वेक्टर हा वेक्टर ए आहे. ठीक आहे. आणि हा वेक्टर आहे बी. दोन्ही वेक्टरचं मॅग्निट्यूड 5 आहे. ठीक आहे.
मग मी ह्याला असं लिहू शकतो, वेक्टर ए इज इक्वल टू मायनस वेक्टर बी. आलं लक्षात? वेक्टर ए ह्या डायरेक्शनमध्ये आहे आणि वेक्टर बी ह्या डायरेक्शनमध्ये आहे. दोघांचं मॅग्निट्यूड सारखं आहे, परंतु दोघांचं डायरेक्शन अपोजिट आहे. म्हणून मी काय लिहिलं, ए बार इज इक्वल टू मायनस बी बार. मायनस कशामुळे लिहिलं मी, कारण दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे, म्हणून ए बार इज इक्वल टू मायनस बी बार. परंतु दोघांचं मॅग्निट्यूड सारखं आहे. मॅग्निट्यूड कसं लिहितो आपण, मॉड ऑफ ए इज इक्वल टू मॉड ऑफ बी. समजलं? त्यानंतर लिहा आता पॅरलल वेक्टर. थर्ड पॉइंट लिहा आता, थर्ड टाइप ऑफ वेक्टर, पॅरलल वेक्टर. कोणते वेक्टर पाहिले आपण, दोन टाइपचे वेक्टर पाहिले. फर्स्ट इक्वल वेक्टर, द वेक्टर हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन आर कॉल्ड ॲज इक्वल वेक्टर. सेकंड पाहिलं आपण निगेटिव्ह वेक्टर, द वेक्टर हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड बट इट इज इन अपोजिट डायरेक्शन. सेम मॅग्निट्यूड आहे, परंतु एक वेक्टर इकडे आहे, एक दुसरा वेक्टर इकडे आहे, त्याला म्हणायचं निगेटिव्ह वेक्टर. आता थर्डला पॅरलल वेक्टर. पॅरलल वेक्टर डेफिनेशन लिहून घ्या. द वेक्टर having same direction the vector having same direction and angle between them is 0 degree are called parallel vector. डेफिनेशन काय लिहिली बघा. द वेक्टर हॅव्हिंग सेम डायरेक्शन. सपोज हा एक वेक्टर आहे, वेक्टर ए, आणि हा दुसरा वेक्टर आहे, वेक्टर बी. द वेक्टर हॅव्हिंग सेम डायरेक्शन, दोघांची डायरेक्शन सारखी आहे, दोघांची पण ईस्टला डायरेक्शन आहे. वेक्टर ए, वेक्टर बी, दोघांचं मॅग्निट्यूड सारखं असेल तरी चालतं, नसेल तरी काही फरक नाही. परंतु दोघांमधला अँगल, ह्या दोन वेक्टरमधला अँगल मीन्स थीटा किती डिग्री असायला पाहिजे, 0 डिग्री आहे. दोघांमधला अँगल 0 डिग्री. द वेक्टर हॅव्हिंग सेम डायरेक्शन अँड अँगल बिटवीन देम इज 0 डिग्री आर कॉल्ड ॲज द पॅरलल वेक्टर. समजलं? ज्यावेळेस दोन वेक्टर पॅरलल असतील त्यावेळेस दोन वेक्टरमधला अँगल किती डिग्री असतो, 0 डिग्री. ठीक आहे. त्यानंतर लिहा आता अँटी पॅरलल वेक्टर. फोर्थ लिहा आता अँटी पॅरलल वेक्टर. अँटी पॅरलल वेक्टर. आता अँटी पॅरलल वेक्टर कुणाला म्हणायचं बघा. द वेक्टर्स आर इन अपोजिट डायरेक्शन. द वेक्टर आर इन अपोजिट डायरेक्शन अँड अँगल बिटवीन टू वेक्टर is 180 degree. The angle between two vector is 180 degree. Then this type of vector is called anti-parallel vector. Definition काय लिहिली बघा. The vectors are in opposite direction. The vectors are in opposite direction and angle between them
is 180 degree. Suppose this is vector A and this is vector B. The vectors are in opposite direction and angle between them, and angle between two vector is 180 degree. हा दोन्ही वेक्टर मधला अँगल किती डिग्री असतो? 180 degree. This type of vectors are called as anti-parallel vector. समजलं? The vectors are in opposite direction. A तिकडे B इकडे आहे आणि दोघांमधला अँगल किती डिग्री आहे? 180 डिग्री आहे. समजलं? हा अँगल किती डिग्री असतो? 180 डिग्री. ठीक आहे. हा अँगल किती असतो? 90 डिग्री. ठीक आहे. त्यानंतर फिफ्थ लिहा आता को लिनियर वेक्टर. कोलिनियर वेक्टर. आता बघा कोलिनियर वेक्टर कुणाला म्हणायचं? द वेक्टर्स आर ऑन सेम लाइन, are on a same line are called as collinear, are called as collinear vector. Definition काय लिहिली बघा. The vectors are on same line. सपोज करा ही लाइन आहे, ही लाइन आहे. ह्या लाइन वरती इथं वेक्टर आहे वेक्टर ए आणि ह्याच लाइन वरती दूसरा वेक्टर आहे वेक्टर बी. देन वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कॉल्ड ॲज कोलिनियर वेक्टर. सेम लाइन वरती आहेत, दोन्ही वेक्टर सेम लाइन वरती आहेत, म्हणून वेक्टर ए ला आणि वेक्टर बी ला काय म्हणायचं? कोलिनियर वेक्टर. नेक्स्ट टाका आता कोप्लॅनर वेक्टर. 6 नंबर टाका आता. 6 नंबर कोप्लॅनर वेक्टर. कोप्लॅनर वेक्टर. when number of vectors present on a same plane, then these vector are called coplanar vector. These vector are called coplanar vector. Definition काय लिहिली बघा. when number of vectors present on a same plane. प्लेन कळतं? हा प्लेन. ठीक आहे. हे जी पूर्ण सीट आहे ती काय झाली? एक प्लेन. बरोबर आहे. सपोज करा हा प्लेन आहे आणि ह्या प्लेन वरती असे नंबर ऑफ वेक्टर आहे. वेक्टर ए, त्यानंतर वेक्टर बी, वेक्टर सी. ज्यावेळेस एखाद्या प्लेन वरती असे नंबर ऑफ वेक्टर तुम्ही जर ड्रॉ केले तर त्याला म्हणायचं कोप्लॅनर वेक्टर. when the number of vectors on a single plane are called as a coplanar vector. ठीक आहे. सपोज करा हा एक प्लेन होता आणि इथं दुसरा प्लेन आहे, हा आहे डी वेक्टर. मग वेक्टर ए, बी, सी आणि वेक्टर डी हे कोप्लॅनर असतील का? नाही आहे, कारण हा एका प्लॅनवरती प्रेझेंट आहेत आणि डी वेक्टर दुसऱ्या प्लॅनवरती प्रेझेंट आहेत, म्हणून हे दोन्ही वेक्टर कोप्लॅनर नसतील. फक्त 3 वेक्टर कोप्लॅनर असतील. वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी, कारण ते एका प्लेनवरती आहेत, म्हणून त्यांना ह्या तिघाला म्हणायचं कोप्लॅनर वेक्टर. नेक्स्ट लिहा आता कॉन्करंट वेक्टर. 7th कॉन्करंट. 7th लिहा नंबर आता कॉन्करंट वेक्टर. कॉन्करंट वेक्टर. 2 और डेफिनेशन लिहा आता कॉन्करंट वेक्टरची. 2 और सेम वेक्टर
are intersection at a same point, two or more vector intersecting at same point then these types of vector are called concurrent vector. काय लिहिलं बघा, टू और मोर वेक्टर आर इंटरसेक्टिंग ॲट अ सेम पॉइंट. सपोज हा पॉइंट आहे आणि ह्या पॉइंटला इथे एक वेक्टर आहे ए, त्यानंतर इथे दुसरा वेक्टर आहे बी, इकडे वेक्टर आहे सी. देन वेक्टर ए, वेक्टर बी and vector c are concurrent vector when two or more vector are intersecting at a same point. हा तुमचा झाला सेम पॉइंट. ह्या सेम पॉइंटला वेक्टर ए, वेक्टर बी आणि वेक्टर सी इंटरसेक्टिंग करत आहे, म्हणून ए बी सी आर द कॉन्करंट वेक्टर्स. आता 8 नंबर लिहा आता युनिट वेक्टर. 8वा नंबर लिहा आता युनिट वेक्टर. आता वेक्टर मधला सर्वात महत्वाचा जो वेक्टर आहे तो आहे युनिट वेक्टर. ह्या वेक्टरचं एक वेगळं महत्व वेक्टर्समध्ये आहे, लक्षात. आता बघा, युनिट वेक्टर कुणाला म्हणायचं? द वेक्टर डेफिनिशन द वेक्टर हॅविंग युनिट मॅग्निट्यूड. द वेक्टर हॅविंग युनिट मॅग्निट्यूड मीन्स त्या वेक्टरची मॅग्निट्यूड किती असते? 1 असते. द वेक्टर हॅविंग युनिट मॅग्निट्यूड इन गिवन डायरेक्शन. आणि त्या वेक्टरची डायरेक्शन कुठं असते? ज्या दिशेमध्ये वेक्टर असेल त्याच दिशेमध्ये युनिट वेक्टर असतं. द वेक्टर हॅविंग युनिट मॅग्निट्यूड इन गिवन डायरेक्शन are called युनिट वेक्टर. डेफिनेशन काय लिहिली बघा, द वेक्टर हॅविंग युनिट मॅग्निट्यूड इन गिवन डायरेक्शन आर कॉल्ड ॲज द युनिट वेक्टर. युनिट वेक्टर denoted by a cap किंवा a cap in किंवा b cap. लक्षात, a cap मीन्स युनिट वेक्टर. युनिट वेक्टर कसं दाखवतात? जे असेल तुमचं वेक्टर त्याच्यावरती कॅप काढतात. ठीक आहे. तुम्ही सिंपल वेक्टर कसं दाखवतात? सपोज ए वेक्टर असेल तर तुम्ही असं दाखवतात, परंतु युनिट वेक्टर कसं दाखवतात? इथं ॲरो न काढता इथं कॅप दाखवतात. एखाद्या फिजिकल क्वांटिटीवरती कॅप दाखवली की म्हणजे तो कोणता वेक्टर झाला? युनिट वेक्टर. समजलं? त्यानंतर युनिट वेक्टरचा फॉर्म्युला काय बघा, युनिट वेक्टर इज इक्वल टू वेक्टर डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. वेक्टरचा फॉर्म्युला काय? युनिट वेक्टरचा वेक्टर डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. सपोज करा ए हा तुमचा वेक्टर होता, मग त्या एचा युनिट वेक्टर कसा काढला जातो? वेक्टर डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. लक्षात, ज्यावेळेस सपोज करा ए वेक्टर होता, हा एक तुमच्याकडे वेक्टर होता
ठीक आहे. आता ह्या ए वेक्टरचा युनिट वेक्टर कसा काढला जातो? युनिट वेक्टर इज इक्वल टू वेक्टर डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. ठीक आहे. मग जो युनिट वेक्टर निघतो त्या युनिट वेक्टरची डायरेक्शन कुठं असते? इन द गिवन डायरेक्शन. म्हणजे युनिट वेक्टर तुमची युनिट वेक्टरची डायरेक्शन कशी असेल? जो तुमची वेक्टर दिलाय त्याच डायरेक्शनमध्ये युनिट वेक्टर असतो. लक्षात? युनिट वेक्टर मीन्स द वेक्टर्स हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड अँड आर इन गिवन डायरेक्शन आर कॉल्ड ॲज द युनिट वेक्टर. सपोज तुमच्याकडे ए वेक्टर आहे, त्या ए वेक्टरचा युनिट वेक्टर काय असतो? ए कॅप. आणि ए कॅप कसं काढला जातो? वेक्टर डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. मग युनिट वेक्टरचं काम काय असतं बघा? युनिट वेक्टर आर only used for direction, are used for only direction. Unit vectors are only used for direction. जर एखाद्या वेक्टरची जर तुम्हाला डायरेक्शन दाखवायची असेल, सपोज हा ए वेक्टर आहे आणि ह्या ए वेक्टरची जर तुम्हाला डायरेक्शन दाखवायची असेल तर काय केलं जातो? त्या ए वेक्टरवरती एक युनिट वेक्टर घेतला जातो. आणि युनिट वेक्टर हा कशासाठी यूज केला जातो? फॉर डायरेक्शनसाठी. फक्त त्या वेक्टरला डायरेक्शन दाखवायची असेल किंवा डायरेक्शन डिनोट करायची असेल तर काय केला जातो? युनिट वेक्टर घेतला जातो. त्याच वेक्टरवरती युनिट वेक्टर घेतला जातो. समजलं? युनिट वेक्टर्स आर द वेक्टर्स हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इन अ गिवन डायरेक्शन. लक्षात? आता बघा नेक्स्ट बघा तुम्ही, सपोज करा हा एक्स ॲक्सिस आहे, हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे, त्यानंतर हा वाय ॲक्सिस आहे आणि हा झेड ॲक्सिस आहे. ठीक आहे. आता हा तुमचा जर एक्स ॲक्सिस असेल तर ह्या एक्स ॲक्सिसवरती आपण कुठला युनिट वेक्टर घेत असतो? आय कॅप. ठीक आहे. त्यानंतर वाय ॲक्सिसवरती आपण कुठला युनिट वेक्टर घेत असतो? जे कॅप. आणि झेड ॲक्सिसवरती आपण कुठला युनिट वेक्टर घेत असतो? के कॅप. वाटलं तर खाली लिहा. आय कॅप is unit vector along x axis. त्यानंतर j cap is unit vector along y axis. त्यानंतर k cap is unit vector along z ॲक्सिस. लक्षात? एक्स ॲक्सिसवरती कोणता युनिट वेक्टर असतो? आय कॅप. वाय ॲक्सिसवरती कोणता युनिट वेक्टर असतो? जे कॅप. आणि झेड ॲक्सिसवरती कोणता युनिट वेक्टर असतो? के कॅप. आता मला सांगा, जर सपोज करा हा बॉक्स आहे, ह्या बॉक्सवरती मी फोर्स लावलाय 5 न्यूटन. ह्या बॉक्सवरती मी किती फोर्स लावलाय? 5 न्यूटन. परंतु हा जो 5 न्यूटन आहे मला हा वेक्टरच्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे. हा 5 न्यूटन मला वेक्टरच्या फॉर्ममध्ये लिहायचा. मग मी वेक्टरच्या फॉर्ममध्ये आपण कसं लिहितो? वेक्टर इज इक्वल टू मॅग्निट्यूड इंटू डायरेक्शन. आपण कुठलाही वेक्टर कसं लिहित असतो? मॅग्निट्यूड इंटू डायरेक्शन. ठीक आहे. आता बघा, फोर्स इज इक्वल टू मॅग्निट्यूड किती आहे? 5 इंटू डायरेक्शन. आता मी कशी देणार डायरेक्शन? मी असं म्हणू का? इन एक्स डायरेक्शन. आता एक्स डायरेक्शनमध्ये मी लिहू शकतो, परंतु एक्स डायरेक्शनमध्ये जेवढ्या काही गोष्टी असतील ते
मी कोणत्या युनिट वेक्टर कशाने दाखवल मी आय कॅपनं. लक्षात एक्स ॲक्सिसमध्ये जेवढे काही गोष्टी असतील ते मी कशाने दाखवल आय कॅपनं. ठीक आहे. आता सपोज करा मी जर वरून एक फोर्स लावला, वरून इथे सपोज F1 असेल, मी F2 लावला, हा पण 5 न्यूटनचा असेल, तर मी कसं लिहिल मग F2 इज इक्वल टू 5 जे कॅप. लक्षात मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन्स युनिट वेक्टर्स आर युज्ड फॉर डायरेक्शन पर्पज. लक्षात एक्स ॲक्सिसमध्ये जेवढे काही मी फोर्स लावल ते मी कसं लिहिल एफ इंटू आय कॅप. त्यानंतर वाय ॲक्सिसमध्ये जेवढे काही फोर्स लावल ते मी कसं लिहिल 5 इंटू जे कॅप. हे मॅग्निट्यूड झालं आणि हे डायरेक्शन झालं. युनिट वेक्टरचा यूज कशासाठी होतं फक्त डायरेक्शन दाखवण्यासाठी. एक्स ॲक्सिसवरती डायरेक्शन असेल, अलॉंग एक्स ॲक्सिस डायरेक्शन असेल तर आय कॅप, अलॉंग वाय ॲक्सिस डायरेक्शन असेल तर जे कॅप, अलॉंग झेड ॲक्सिस असेल तर डायरेक्शन कशी दाखवणार मी के कॅप. नेक्स्ट लिहा आता झिरो वेक्टर. नेक्स्ट लिहा आता झिरो वेक्टर. ठीक आहे. आता अगोदर डेफिनेशन लिहून घ्या. डेफिनेशन द वेक्टर having zero magnitude, the vector having zero magnitude in undefined direction, is called zero vector. Zero vector is denoted by zero. लक्षात झिरो पण हा एक वेक्टर आहे आणि कसं दाखवतो आपण झिरो वरती ॲरो. ठीक आहे. आता म्हणताल तुम्ही झिरो वेक्टर कुठे यूज करतात किंवा कुठे येतो, ज्यावेळेस तुम्ही क्रॉस प्रोडक्ट शिकताल. मीन्स ए क्रॉस ए ह्यांचं मल्टिप्लिकेशन काय येत असतं झिरो वेक्टर. ए क्रॉस ए वेक्टर क्रॉस ए वेक्टर ह्या दोघांचं क्रॉस काय येत असतं झिरो वेक्टर. इकडे वेक्टर आहे याचा अर्थ इकडे पण वेक्टरच यायला पाहिजे. तुम्ही जर असं लिहिलं ए क्रॉस ए इज इक्वल टू झिरो, हे चुकीचं आहे, कारण डाव्या साईडला वेक्टर आहे, मग उजव्या साईडला पण वेक्टर पाहिजे. जर उजव्या साईडला जर झिरो येत असेल तर झिरोचा वेक्टर लिहावा लागेल. लक्षात. सेकंड एक्झाम्पल बघा. सपोज हा बॉक्स आहे, तुम्ही इकडून त्याला फोर्स लावायला लागलात, इकडून पण फोर्स लावायला आणि इकडून पण फोर्स लावायला, दोन्हीकडून एफ फोर्स लावायला लागलात, तो बॉक्स एकाच ठिकाणी राहील. ठीक आहे. एकाच ठिकाणी राहील म्हणजे ह्याच्यामधले जेवढे काही पार्टिकल्स असतील त्या सगळ्या पार्टिकलचं मॅग्निट्यूड किती असेल झिरो वेक्टर. समजलं. द वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड इन अनडिफाईन्ड डायरेक्शन मधले जे पार्टिकल्स असतील त्यांचं डायरेक्शन असेल का किंवा कुठेही डायरेक्शन असेल त्यांचं, परंतु त्यांचं मॅग्निट्यूड किती असणार नेहमी झिरो वेक्टर. लक्षात. द वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड इन अनडिफाईन्ड डायरेक्शन आर कॉल्ड ॲज अ झिरो वेक्टर. हे झाले टाइप्स ऑफ झिरो वेक्टर. ह्या नंतरच्या आपण लेक्चरमध्ये पाहणार आहेत ॲडिशन्स ऑफ वेक्टर.